नमस्कार शेतकरी मित्रांनो, डीएस न्यूज मराठीच्या नवीन व्हिडिओमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेच्या 9व्या, 10व्या आणि 11व्या हप्त्याच्या वाटपा संदर्भामध्ये एक महत्त्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर मित्रांनो, हे 3 हप्ते एकत्र कधी येणार, कोणत्या तारखेला येणार, याचबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये सोशल मीडियामध्ये एकच अफवा पसरलेली आहे, ती म्हणजे नमो शेतकरी योजना बंद झालेली आहे। मग आता खरंच नमो शेतकरी योजना बंद झालेली आहे का? खरंच हे 3 हप्ते मग बंद झाले असेल तर मग हप्ते येणार की नाही येणार, आणि बंद झालेली नसेल तर नमो शेतकरीचे थकीत असलेले 3 हप्ते कोणत्या तारखेला येणार, त्याची तारीख काय आहे, आणि याचबरोबर इथून पुढचे हप्ते येण्याकरता शेतकऱ्यांना कुठली कामे करायची आहेत, तर या संदर्भात थोडक्यात माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर, डीएस न्यूज मराठीच्या नवीन व्हिडिओमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, सर्वांना विनंती आहे, चॅनल जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहायला गेलं तर नमो शेतकरीचे आतापर्यंत 8 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत, आणि नमो शेतकरीचा 9वा, 10वा आणि 11वा हे 3 हप्ते थकीत पडलेले आहेत। आता हे 3 हप्ते एकत्र येण्याकरता सर्वप्रथम शेतकऱ्यांना काय करायचं आहे, आणि इथून पुढे पात्र राहण्याकरता शेतकऱ्यांना कुठली कामे करणे गरजेचे आहे, ती सर्वप्रथम मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। सर्वप्रथम मित्रांनो, तुमचं पहिलं काम आहे लँड सीडिंग। आता बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचं लँड सीडिंग यस आहे, त्यांना काही करायची गरज नाही, परंतु काही शेतकऱ्यांचं लँड सीडिंग नो आहे। मग ज्या शेतकऱ्यांचं लँड सीडिंग नो आहे, अशा शेतकऱ्यांना तहसील कार्यालयामध्ये जायचं आहे, तुमची सातबारा, तुमचं आधार कार्ड, तुमचं नमो शेतकरी किंवा पीएम किसान योजनेचा स्टेटस घेऊन जायचं आहे, आणि त्या ठिकाणी जाऊन तुमचे संपूर्ण डॉक्युमेंट व्हेरीफाय करायचे आहे, आणि नंतर तुमचं आपोआप लँड सीडिंग यस होणार आहे। जोपर्यंत तुमचं लँड सीडिंग यस होत नाही तोपर्यंत तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे हप्ते येणार नाहीत। 9वा, 10वा किंवा 11वा देखील सुद्धा हप्ता येणार नाही। याचबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये लँड सीडिंग मुळे प्रॉब्लेम होता, त्यामुळे तुम्ही तुमचं ते काम असलेलं दुरुस्त करून घ्या। त्यानंतर मित्रांनो, सर्वात प्रथम म्हणजे फार्मर आयडी। मित्रांनो, तुम्ही तर आता बघितलंच की फार्मर आयडी मुळे किती शेतकऱ्यांना समस्या येत आहेत, कर्जमाफीसाठी सुद्धा शेतकऱ्यांना समस्या येत आहेत। त्यामुळे तुमच्याकडे जर अद्यापही फार्मर आयडी नसेल तर लवकरात लवकर काढून घ्या, कारण की फार्मर आयडी मुळे तुम्हाला नमो शेतकरीचे हप्ते बंद होऊ शकतात। त्यामुळे लवकरात लवकर फार्मर आयडी तुमचा काढून घ्या। आता फार्मर आयडी तुमच्या जवळच्या सीएससी केंद्रावर, जवळच्या सेतू केंद्रावर काढू शकता, तुम्हाला मोबाईलवर काढता येणार नाही, त्यामुळे जवळच्या सीएससी केंद्रावर तुम्ही तुमचा जाऊन फार्मर आयडी काढून घ्या। हे दुसरं काम आहे। तिसरं काम म्हणजे आधार सीडिंग। मित्रांनो, मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांनी आधारला बँक खातं लिंक केलेली नाहीत, किंवा काही शेतकऱ्यांचं आतापर्यंत आधार लिंक होतं पण आता ते आधार लिंक राहिलेलं नाही। त्यामुळे लवकरात लवकर तुमच्या आधारला बँक खातं लिंक करून घ्या, त्याशिवाय तुम्हाला नमो शेतकरीचे हप्ते येणार नाहीत। त्यामुळे ते काम तुम्हाला करणं गरजेचं आहे। आता हे झालं तिसरं काम। चौथं काम काय करायचं की केवायसी। मित्रांनो, तुम्ही अद्यापही पीएम किसानची केवायसी केलेली नसेल तर लवकरात लवकर पीएम किसानची केवायसी करून घेणं महत्वाचं आहे। तुम्ही जर केवायसी केली नसेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत, आणि तुमचा इथून पुढचा लाभ बंद ठेवला जाईल। एकंदरीत मित्रांनो, नमो शेतकरीच्या 9व्या, 10व्या आणि 11व्या हप्त्यासाठी राज्यातील 90,41,241 शेतकरी पात्र आहेत। या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 9वा, 10वा आणि 11वा हप्ता येणं गरजेचं आहे। मित्रांनो, आपण जर पाहायला गेलं तर 2025च्या शेवटच्या महिन्यापर्यंत नमो शेतकरीचा 8वा हप्ता येणं 8वा हप्ता आलेला होता, आणि त्या हप्त्याचा कालावधी तसा होता। मग जानेवारी, फेब्रुवारी, मार्च दरम्यान नमो शेतकरीचा 9वा हप्ता येणं अपेक्षित होता। त्यानंतर एप्रिल, मे, जून दरम्यान नमो शेतकरीचा 10वा हप्ता येणं अपेक्षित होता। याचबरोबर जुलै, ऑगस्ट म्हणजे हा कालावधी नमो शेतकरीच्या 11व्या हप्त्याचा कालावधी आहे। त्यामुळे नमो शेतकरीचे 3 हप्ते सरकारला देणं गरजेचं आहे, परंतु अद्यापही सरकारने दिलेले नाहीत। एकंदरीत नमो शेतकरीच्या 9व्या हप्त्यासाठी 1850 कोटी रुपये, नमो शेतकरीच्या 10व्या हप्त्यासाठी 1850 कोटी रुपये, आणि 11व्या हप्त्यासाठी 1850 कोटी रुपयाचा निधी। म्हणजे अशा प्रकारे जवळपास आपण जर पाहायला गेलं तर जवळपास 5,500 कोटीच्या जवळपासचा निधी नमो शेतकरीच्या 3 हप्त्यासाठी राज्य सरकारला लागणार आहे, परंतु सरकारच्या माध्यमातून कुठलीही भूमिका स्पष्ट झाली नाही। मग आता हे 3 हप्ते कोणत्या तारखेपर्यंत येऊ शकतात याची तारीख मी तुम्हाला सांगू शकतो, परंतु अद्यापर्यंत सरकारने याची तारीख स्पष्ट केली नाही, पण त्याची शक्यता मी तुम्हाला सांगणार आहे। मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की सध्या राज्य सरकारच्या माध्यमातून कर्जमाफी योजना राबवायला सुरुवात केली, थोडा निधी त्यासाठी वापरायला सुरुवात केलेली आहे। त्यामुळे नमो शेतकरी योजनेसाठी निधी उपलब्ध नसावा असं वाटतंय, आणि अशा प्रकारचे अपडेट आहेत। याचबरोबर राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून नमो शेतकरी संदर्भामध्ये कुठलेही स्पष्टीकरण त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेलं नाही।
आता मोठ्या प्रमाणामध्ये पुढचा एक शेतकऱ्यांना प्रश्न पडला की सरकार नमो शेतकरी योजनेवर बोलत नाही, मग याचा अर्थ नमो शेतकरी योजना बंद पडली की काय? परंतु अद्यापर्यंत ही योजना कुठल्याही प्रकारचे सरकारने बंद पडलेली नाही. याचबरोबर आपण जर पाहायला गेलं तर या योजनेचे हप्ते थकलेले आहेत हे मान्य आहे, हप्ते थकलेले आहेत हे मान्य आहे, पण अद्यापही नमो शेतकरी योजना ऑफिशियली सरकारच्या माध्यमातून बंद केली नाही. ही योजना जर बंद झाली असती तर सरकारच्या माध्यमातून कुठलं तरी स्टेटमेंट आलं असतं किंवा कुठला GR आला असता, परंतु असं कुठलंही आलेलं नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी ही योजना बंद झाली अशी गोष्ट मनामध्ये धरायची नाही किंवा अशी अफवाही पसरवायची नाही. ही योजना बंद झालेली नाही हे मात्र स्पष्टपणे शेतकरी बांधवांनी माहीत करून घ्यावं आणि ही लक्षात ठेवा, ही योजना बंद झालेली नाही. आता मित्रांनो आपण जर पाहायला गेलं तर सध्या ही दुसरी एक चर्चा सुरू आहे की कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या 56 लाख शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा लाभ पुढच्या 1 वर्षासाठी बंद झालाय. मित्रांनो यावरही कुठलंही ऑफिशियली सरकारच्या माध्यमातून स्टेटमेंट आलं नाही किंवा सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं नाही की हे एवढे शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र आहेत, मग या शेतकऱ्यांना नमो शेतकरीचा हप्ता बंद होणार असं कुठलंही स्टेटमेंट सहकार मंत्री बाबासाहेब पाटील असतील, याचबरोबर राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे असतील किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील यांच्या माध्यमातून कुठलंही ऑफिशियली स्टेटमेंट आलेलं नाही. तुम्ही जरी कर्जमाफीचा लाभ घेतलेला असेल तरी देखील सुद्धा तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार आहे, हे मात्र शेतकरी बांधवांनी स्पष्टपणे लक्षात ठेवावं. मित्रांनो आता एकंदरीत आपण विचार करणार आहोत की नमो शेतकरी योजनेचा हप्ता कोणत्या तारखेपर्यंत येऊ शकतो. मित्रांनो या आता ऑगस्ट महिना सुरू आहे आणि एकंदरीत ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत म्हणजे आता ऑगस्ट महिन्याचा शेवटचा आठवडा लागला आहे आणि पुढचे 9-10 दिवस ऑगस्ट महिन्यामध्ये बाकी आहेत. मग एकंदरीत जवळपास 25 ऑगस्ट ते जवळपास 28 ऑगस्ट 25 ऑगस्ट ते 28 ऑगस्टच्या दरम्यान नमो शेतकरी योजनेचा हप्ता येऊ शकतो. आता किती हप्ते एकत्र येतात याच्यावरती कन्फर्मेशन नाहीये. आता तसं तर राज्य सरकारने 9वा 10वा 11वा हे 3 हप्त्याचे एकंदरीत 6,000 रुपये देणं अपेक्षित आहे, परंतु आता सरकार देतंय का नाही ते सुद्धा पाहण्यासारखं आहे. पण 9वा 10वा तरी भेटणं महत्वाचं अपेक्षित आहे. परंतु तसं जर पाहायला गेलं तर 9वा 10वा 11वा हे 3 हप्त्याचा कालावधी संपलेला आहे. ऑगस्ट सप्टेंबर पर्यंत संपेल 11व्या हप्त्याचा कालावधी. त्यामुळे सरकारनं हे 3 हप्ते एकत्र देणं गरजेचं आहे. परंतु राज्य सरकारला हे 3 हप्ते देण्यासाठी जवळपास 5,000 कोटी रुपयांची तरतूद करावी लागेल आणि ऑलरेडी कर्जमाफीसाठी सुद्धा निधी उपलब्ध करायला सरकार वेळ घेतंय आणि आता नमो शेतकरीसाठी 5,500 कोटी म्हणल्यावर सरकारला बी त्यामध्ये म्हणजे एकंदरीतच निधी मंजूर करावा लागेल आणि सहकार विभाग असेल किंवा अर्थ विभाग असेल यांच्या माध्यमातून मंजुरी मिळणं अपेक्षित आहे आणि गरजेचे सुद्धा आहे. आता शेतकऱ्यांसाठी निधी उपलब्धता म्हणजे सरकार करू शकते परंतु सरकार करत नाही, हाच एक प्रश्न आहे. मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय, सरकार खरंच नमो शेतकरी योजनेचे हप्ते द्यायला विलंब करतंय का करतंय? खरंच सरकार आडसर का करतंय का जाणून बुजून नमो शेतकरीचा हप्ता सरकार ताणून धरतंय? यावर तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि इतर या सरकारच्या धोरणाबद्दल शेतकऱ्यांविषयी काय वाटतं हे सुद्धा तुम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवायचं आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत नक्की पोहोचवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो या माहितीसह मी तुर्तास इथेच थांबतो. तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.